नमस्ते सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत की शेअर कुठल्या स्तरावर खरेदी करायचं, म्हणजे तो आपण कसा ओळखायचा आहे का आता इथून पुढे वर जाणार आहे किंवा आपण खरेदी केलेला शेअर्स आता खाली जाईल, म्हणजे आपल्याला एक्झिट ह्या पॉईंटला प्रॉफिट काढून व्हायचं आहे का कुठे व्हायचं आहे, वरी जाईल का खाली जाईल, हे आपल्याला अगोदरच कसं कळणार. तर आपल्या समोर दिसतोय तुम्हाला निफ्टी 50चा हा चार्ट आहे, डेली चार्ट, आणि खाली RSI आपण इंडिकेटर घेतलेला आहे. तर चला आपण पाहूया. फर्स्ट आपण हे कॅन्डलस्टिकला आपण लाईन चार्ट आपण करूया. हे लाईन चार्ट आपण केलेला आहे. येस. आता आपण पाहूया की ह्याचा उपयोग आपल्याला अगोदरच निफ्टी खाली जाईल का वरती जाईल हे आपण लगेच पाहूया. तर पहा, इथं तुम्हाला दिसतंय, आताच मी तुम्हाला उदाहरण देतो. हे जवळजवळ आपण हे 13 जानेवारीचं उदाहरण तुम्हाला देतोय मी. हे 13 जानेवारीला पाहू शकताय, माझं कर्सर कुठे आहे ते. हे पहा, इथला पॉईंट पहा तुम्ही 13 जानेवारीचा, आणि इथला RSIचा पॉईंट पहा 13 जानेवारीचा. नंतर तुम्ही इथला पॉईंट पहा, आपण सेकंड इथला पॉईंट पहा. नंतर हे खालती चाललेला आहे प्राईस निफ्टीचा, परंतु RSI हा वरती चाललेला आहे. हे तुम्हाला दिसतंय, हे पहा, हे पहा, आणि हे ऑलरेडी असं वरती चाललेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. ॲक्च्युली आपल्याला ह्याने इथंच आपल्याला सांगितलं होतं, इथूनच हे ब्रेकआउट दिल्यानंतर हे ब्रेकआउट इथंच तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी वरती जाणार आहे आणि हे प्राईस खाली चाललं आहे. म्हणजे इथं निफ्टी आपल्याला वरती जाणार आहे, RSSने सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हा रेजिस्टन्स तोडला निफ्टीने आणि डायरेक्ट निफ्टी वरती गेलेली आहे, दिसते तुम्हाला. हे पाहू शकते इकडून, हे पाहू शकते इथून बरोबर निफ्टी वरती गेलेली आहे. हा RSI डायव्हर्जन म्हणतो आपण ह्याला. ओके, तुम्हाला आणखीन आपण उदाहरण पाहूया. चला, दिसतं का तुम्हाला उदाहरण? तुम्ही पण पहा माझ्यासोबत. पाहू शकताय. यस, पहा तुम्ही माझ्यासोबत पण पाहू शकताय तुम्ही उदाहरण. यस, हे उदाहरण आलं इथं, हे पाहू शकता इथे. हे पहा उदाहरण, हे पहा इथं तुम्हाला दिसतंय. हे पहा, निफ्टी फ्लॅट आहे, फ्लॅट निफ्टी आहे. ओके, फ्लॅट आहे. आता हे कुठे जाणार कुणालाच ठाऊक नाही आहे निफ्टीला, परंतु ऑलरेडी आपल्याला RSI इथं सांगते की निफ्टी इथून वर जाणार आहे. हे पहा, हे फ्लॅट आणि हे अपवर्ड डायरेक्शन, हे पाहू शकता. हा बॉटम घ्या खालती, हा बॉटम घ्या खालती, हा बॉटम नंतर घ्या, वेट, हा बॉटम पहा आणि हा बॉटम पहा, हा बॉटम पहा आणि हा बॉटम पहा वरती. हा बॉटम डायरेक्ट खालती आला आणि हे वरती आलेलं आहे. RSI वरती दाखवते आपल्याला. म्हणजे ह्याचा अर्थ असाच की RSIने ज्या वेळेला हा रेजिस्टन्स तोडला, पाहू शकता हा रेजिस्टन्स तोडला, ऑलरेडी आपल्याला इथंच सांगितलं RSIने. ॲक्च्युली हे पाहू शकताय तुम्ही की बाबा आपलं अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे, हे पाहू शकता असं. आणि डायरेक्ट हा तोडला आणि अपवर्ड डायरेक्शनला निफ्टी गेलेली आहे, हे पाहू शकताय तुम्ही. ओके, म्हणजे आपल्याला ऑलरेडी निफ्टी सांगते, RSI सांगतो की निफ्टी खालती जाणार आहे का वरती जाणार. आपण स्पेसिफाईक स्टॉक पण घेणार आहोत, तर आपण हा फॉल्स पण असतो, हा फॉर्म झालेला तुम्हाला दाखवतोय मी ब्रेकआउट तोडून. तर आपण फॉल्स पण पाहूया आपण कसा असतो ते. पाहू शकता इथं आपण एक फॉल्स आपण पाहूया. फॉल्सचं एक उदाहरण आपण पाहूया कशा प्रकारे होतं ते. हे पहा, हे निफ्टी इथं खाली जात आहे बरोबर, आणि हे वरती चाललं आहे. मग आता तुम्ही म्हणणार की हे खालती चाललं आहे सर, RSI आपल्याला खाली दाखवतो आहे, पण निफ्टी ॲक्च्युली वरती चालली ना, निफ्टी खाली गेलेलं नाही आहे. मग हा फॉल्स आहे. हा RSI डायव्हर्जन फॉल पण ठरू शकतो, फॉर्म करू शकतो. त्याचा एक फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला सांगतो आहे मी. पहा, जर निफ्टी आपल्याला खाली जाताना इथं दिसते बरं का, इथं हे निफ्टी वरती प्राईस दाखवतं आहे, परंतु RSI खाली दाखवतं आहे आपल्याला, हे पाहू शकताय. परंतु निफ्टीने त्याचा हा ब्रेकडाऊन जो आहे ना, हा तोडलेला नाही आहे ना. हा जोपर्यंत तोडत नाही आहे स्ट्रॉंग कॅन्डलनी, तोपर्यंत निफ्टी खाली नाही जाणार बरोबर. त्याच्यामुळे निफ्टी हा फॉल्स आहे,
RSI डायव्हर्जन हा नाही आहे, फॉर्मच झाला नाही आहे, कारण हा ब्रेकआउटच दिलेला नाही आहे, ब्रेकडाऊनच दिलेला नाही. त्याच्यामुळे निफ्टी त्याच्या सोकोशीनं वर जात आहे. हे अशा प्रकारे हे पाहू शकता. इथं पण तोच आहे घेत, इथं पुढे पण पहा तुम्ही, हे पहा डाऊन फॉर F5, बट निफ्टीनं हा तोडलाच नाही आहे ना, ब्रेकडाऊन त्याचा फॉर्मच केले नाही स्ट्रॉंग कॅन्डलनी, त्याच्यामुळे RSI फॉल झाला इथं डायव्हर्जन. हे पण तुम्ही लक्षात असू द्या तुम्हाला. ओके, तर चला आपण आता स्पेसिफिक आपण एखादं स्टॉकचं उदाहरण पाहूया. आपण आता टॉप म्हटलं तर जिओ फायनान्स पाहूया आपण. सगळ्यांना माहीत आहे तो स्टॉक अंबानीचा. तर हे आपण पाहूया, ह्याचा स्टॉक आपण वीकली पाहूया. डेली पण तुम्ही पाहू शकताय, सेमच असतं. आणि प्रत्येक ह्याच्याला कुठल्याही फ्रेमवर तुम्हाला जर इंट्राडे करायचं असेल तर इंट्राडेच्याच ह्याच्यावर पण तुम्हाला हे दिसू शकतं, हे करू शकताय तुम्ही कुठल्याही टाईम फ्रेमला निफ्टी. आता हे पहा तुम्ही, हे ऑलरेडी मी जेव्हा माझ्याकडे होतं जिओ फायनान्स त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं इथंच 350ला, त्यामुळे मी एक्झिट झालो. हे पाहू शकता इथं तुम्ही, हे पहा इथून निफ्टी वर जाते. हे आपण ऑलरेडी हे सगळं ड्रॉइंगचं आपण काढूयात मित्रांनो. येस, हा हे पहा, हा टॉप पहा, हा टॉप पहा, हा टॉप पहा, हा टॉप पहा एकदम वरती, आणि हे फ्लॅट आहे, फ्लॅट नाही, हा टॉप पहा वरती, आणि हा टॉप आलेला खालती, बरोबर. हे पहा अपवर्ड डायरेक्शन आपल्याला दाखवत आहे, म्हणजे आपल्याला वाटतं आता जिओ फायनान्स फार वर जाणार आहे, कारण वरती चाललेलं आहे ना, पण तसं नाही आहे. इथं काय दाखवतं आहे, फ्लॅट दाखवतं आहे. इथं हा टॉप बघा त्याचा, आणि RSIचा तुम्ही हा टॉप बघा. इथंच तुम्हाला सांगितलं RSI खाली जाते म्हणजे निफ्टी खाली होते, पण फॉर्म कधी होणार, जोपर्यंत त्याचा लो तुटत नाही आहे तोपर्यंत, बरोबर. हे पाहू शकता, हे तोडला रोतेने इथून स्ट्रॉंग कॅन्डलनी. हे पहा तुम्ही, आणखीन तुम्हाला सांगतोय, हे टॉप पहा आणि हा टॉप पहा. आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो, हा टॉप पहा आणि हा टॉप पहा. हे डाऊन ट्रेंडला दाखवतंय ना, हा टॉपच्या खाली हा टॉप आलेला आहे, हे टोकच्या खाली हे वरती गेलेलं आहे, हे अपवर्ड दाखवतंय, अपवर्ड चाललं आहे ना टोटली. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जिओ फायनान्स हे खाली जाणार आहे, तर बरोबर धडाडकरणी धडकला आपला जिओ फायनान्स. हे पाहू शकता, आपल्याला त्यांनी इथंच सांगितलं, आपल्याला धडाडकरणी खाली धडकला जिओ फायनान्स. कुठलेही उदाहरण घ्या, कुठल्याही टाईम फ्रेमला चला, इंट्राडे चला, निफ्टीमध्ये बँक निफ्टी इंट्राडे करा, किंवा आपला स्टॉक तुम्ही शोधू शकता अशा प्रकारे. तर थँक्यू व्हेरी मच. आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.